हॅलो गाईस. आज आमचा हा व्लॉग असा पहिल्यांदाच आहे जे आम्ही आमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी हा व्लॉग बनवत आहे. म्हणजे आमची व्लॉगिंग जर्नी स्टार्ट केल्यापासून असा व्लॉग आम्ही आजपर्यंत कधीच बनवला नाही आहे. हा मी फर्स्ट टाइम असा व्लॉग का बनवत आहे याच्या मागे एक रिझन आहे, एक मोठं रिझन आहे. म्हणजे आमच्यासाठी तर ते खूप मोठं रिझन आहे. आमचे 100+ सबस्क्रायबर झाले आहेत. एवढ्या आमच्या काही महिन्यांच्या मेहनतीनंतर आमचे 100+ सबस्क्रायबर झाले आहेत आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणतो, कारण की हे फक्त तुमच्या सपोर्ट आणि लव्ह मुळेच झालं आहे. आम्ही जी मेहनत करतो आहे ती तर आहेच, त्याला तर काही प्रश्नच नाहीये, पण तुम्ही जोपर्यंत त्याला रिस्पॉन्ड करणार नाही, सपोर्ट करणार नाही, तोपर्यंत आमच्या मेहनतीला काही काय म्हणतात अर्थ राहणार नाहीये. तुमचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही इथं आहोत. आणि आज आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे आमचं सबस्क्रायबर 100+ गेले आहेत. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की जेव्हा आपण अशी जर्नी स्टार्ट करतो त्यामध्ये असं काही होणं हे खूप मोठं असते. कारण की जेव्हा आपण खरंच त्या जर्नीमध्ये असतो तेव्हा आपल्याला समजते की आपल्यासाठी एक सबस्क्रायबर सुद्धा किती महत्वाचा आहे. इव्हन एक व्ह्यू सुद्धा आम्हाला तेवढा महत्वाचा असतो. तो सबस्क्रायबर तर आमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. ऍक्च्युअली मध्ये आम्ही हे असं युट्यूबची जर्नी त्यासाठी चालू नव्हती केली, पण जेव्हा आम्ही चालू केली ऍज अ की आम्हाला आमची लाईफ मध्ये काय होत आहे, कसं होत आहे, आम्ही कसं राहतो, हे असं नॉर्मली शेअर करायचं होतं आम्हाला तुमच्यासोबत. बट जेव्हा आम्ही त्या फील्ड मध्ये आलो त्यानंतर आम्ही बघत गेलो आमचे व्ह्यूज किती जात आहेत, व्हिडिओ आम्ही कसं टाकतो आणि सबस्क्रायबर वगैरे कसं बघत होता आम्ही. तर मग जेव्हा सबस्क्रायबरचा अकाउंट 50-60 असा होत होता तेव्हा आम्हाला मग असं खूप असं मनातून आतंत्यानं असं वाटत होतं की मग कधी तो 100चा आकडा क्रॉस होतो. म्हणजे 0 ते 100 म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट. आणि आम्हाला पहिले असं म्हणजे व्लॉगिंग म्हणून आम्ही तो आमचा पर्स्पेक्टिव्ह नव्हता, पण जेव्हा आम्ही त्या फील्डमध्ये येऊन त्या गोष्टी करायला लागलो तेव्हा आम्हाला आपल्याप त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला आणि आम्हाला आता खरंच व्लॉगर बनायची ती एकदम तीव्र इच्छा झाली आहे. आणि आम्हाला तो सपोर्ट तुमच्यामुळे मिळाला की आज आपण 100 लोकांची फॅमिली बनलो आहोत. आणि असं करत खूप मोठी गोष्ट आहे ही आपल्यासाठी. आणि कसं होत होतं, आणि हा जेव्हा आम्ही ब्लॉगिंगचा सीन सुरू केला ना आमच्या लाईफ मध्ये, तेव्हापासून आम्ही एकमेकांसोबत अजून टाइम स्पेंड करायला लागलो ऍक्च्युअल मध्ये. आणि आम्हाला म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखायला सुद्धा लागलो आहे. आमच्यात एक नोकझोक होते किंवा जे पण काही गोष्टी होतात त्यामध्ये पण आम्हाला एक मेमरीज बनत आहेत की जे आम्ही लाईफ टाईम आमच्या सोबत कॅरी करणार आहोत. आणि आपला आता हा 100 लोकांचा जो फॅमिली आहे यामध्ये असंच आपण एक 0 ऍड करत जाऊ, एक 0 ऍड करत करत आपली फॅमिली एवढी मोठी होणार आहे की खूप मीन्स आपण त्यासाठी शब्द देऊ शकणार नाही की आपण काय बनलो आहोत म्हणून, आणि कुठे होतो आणि आपण कोणत्या फॅमिलीचा पार्ट बनत आहोत. हा सगळा पार्टच्या मागे पण एक स्टोरी आहे. ती स्टोरी अशी आहे की आम्ही जस्ट आताच सांगितलं की आम्ही तर म्हणजे व्लॉगिंग करायचं म्हणून हे केलं नाही, बस आपली लाईफ, डेली लाईफचा जो रुटीन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा, किंवा आम्ही कसं कपल म्हणून राहतो, कसं आहोत हे दाखवायचं, किंवा कसं आम्ही एकमेकांसाठी आमचं प्रेम आहे किंवा केअर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवायच्या होत्या. मी फुगून बसते हे जरा जास्त पॉइंट आउट केलं जात आहे, बट आज आपण त्यासाठी इग्नोर करूया, कारण की आपला व्लॉग दुसऱ्या कारणासाठी आहे. पण त्याला ते सुरू करायचंच आहे, पण तुम्ही आता लक्ष देऊ नका त्याच्याकडे. ते पण चालत राहणार आहे. आता तुम्ही आपल्या परिवारात आहात म्हटल्यावर तुम्हाला तर हे समजणारच आहे. तर हा स्टोरी सांगत होती मी तुम्हाला काय झालं होतं. ऍक्च्युली आम्ही स्वतःहून असंच काहीतरी नवीन करायचं म्हणून आम्ही सुरू केलं. त्यानंतर मग आम्हाला समजायला लागलं की येस, आपण ही गोष्ट ॲज अ प्रोफेशन म्हणून करूया. त्यानंतर आम्हाला जरा ब्रेक आला. ब्रेक म्हणजे आम्ही कन्सिस्टंट राहिलो नाही, आम्हाला जरा हेल्थ इश्यू वगैरे झाले होते, खूप अप्स अँड डाऊन्स होते, खूप ब्रेक आला. आम्ही याच्यामध्ये असं आमचं मन लावून पण आम्ही असं काही करू शकलो नाही. थोडंसं आम्ही पण त्या गोष्टी, आमचा हलगर्जीपणा झाला तिथे, आम्ही डिसिप्लिन मध्ये नव्हतो. पण मग ते आम्हाला होतं की आम्ही का करत नाहीये, म्हणजे कारण की त्या गोष्टीची ओढ लागली होती. मग ते गोष्ट होत नव्हती, मग त्रास व्हायचा की आपल्यासोबत असं का होत आहे. मग इथपर्यंत आम्ही विचार केला की आपण ही जर्नी
सोडून देऊ, देऊया. आम्ही करून येतो Yes. असा आमचा विषय आहे. आम्ही गिव्हअप करणार होतो लिटरली, पण मग एक असा ब्रेक थ्रू आला आमच्या लाईफ मध्ये, अनएक्सपेक्टेड ब्रेक थ्रू खूप मोठा होता. होता. येस, विदिन 1 डे आमची एक रील 1 लाखाच्या वर 1 गेली. लाखाच्या वर गेली. आणि त्या टाइमला आम्हाला समजलं की थोडंफार पेशन्स ठेवले आणि एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी किती सगळा आपल्याला वेळ द्यावा लागू शकतो. त्यामधून आम्ही खूप काही लेसन्स तर शिकलोच आहोत. ते लेसन्स पण तुमच्या समोर येणारच आहे एका नवीन रूपामध्ये. त्यासाठी पण तुम्ही जरा Ready राहा. रेडी राहा. ते सध्या मी रिव्हील करत नाही, ते थोडंफार सिक्रेट आहे. हो. आणि ती रील जर तुम्हाला बघायची असेल ना, मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये खाली ती मेन्शन करतो रील. येस, की त्या रीलच्या आणि आम्ही ह्या जर्नीमध्ये कंटिन्यू झालो खरंच. आहोत. आणि ज्यानंतर आम्ही कंटिन्यू कमबॅक घेतला, त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने आमचा कमबॅक प्रूव्ह करायसाठी जी मेहनत करतो आहे ती आउटस्टँडिंग आहे. आता आम्ही आमचं बेस्ट देतो आहे आणि याच्यापेक्षा पण बेस्ट देणार आहे. बट खरंच खरंच कौतुक आहे. तुमच्या सगळ्या या गोष्टींमुळे आम्ही इथे आहोत. तुम्ही जो सपोर्ट करत आहे, कारण की ज्या चॅनलला सबस्क्रायबर नाही आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून सबस्क्राईब करणं आणि त्यांना आपण आवडून घेणं, हा पण खूप मोठेपणा आहे जो तुम्ही आमच्यासाठी दाखवत आहात. तुमचे मनापासून खूप 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 आभार आहे थँक्यू. यासाठी. आमच्याजवळ शब्द नाही आहेत की आम्ही तुम्हाला कसं थँक्यू म्हणू, आणि आमच्याजवळ हे पण शब्द नाहीत की आम्ही कसं सांगू की आम्ही आम्हाला किती असं खुश झालो आहे. रॅन्डमली आम्ही हा. असंच एक्सप्रेस करायला लागलो की हो बा, Yes. आम्ही किती ग्रॅटिट्यूड आम्हाला त्या रिलेटेड की तुम्ही आम्हाला 100ची फॅमिली कम्प्लीट केली आहे. आणि कौतुकाचं म्हणजे कसं असते, आता आयुष्यात तुम्ही काहीतरी नवीन करायला निघाला, त्यासाठी तुम्हाला पार्टनरची खूप खूप सपोर्टची गरज असते. आणि माझी बायकोचं म्हणजे मला एवढं कौतुक आहे, तुम्हाला सांगतो, सकाळी 6 वाजतापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 12 तास होतात. या 12 तासात ती 2 वेळा नाश्ता बनवते, 2 वेळा स्वयंपाक करते आणि ती तिचं जॉबवर जाते. म्हणजे यार हॅट्स ऑफ यार, म्हणजे एवढी सगळी एनर्जी कुठून आणते ही, मला पण थोडी गरज आहे आता. एनर्जी इथून मिळते. आणि येस, आम्ही दोघं पण खूप स्ट्रगल इन द सेन्स आमचं daily डेज routine असं हेक्टिक झालं असतो, होतं की प्रत्येकाचाच हेक्टिक असतो. झालं होतं यार. आणि त्यामधून टाइम काढून कंटेंट बनवणं, तुमच्यापर्यंत शेअर करणं, ह्याला पण आम्हाला जरा आमचा टाइम मॅनेज करावा लागतो. पण हा माझा सपोर्ट सिस्टीम आहे आणि मी याची सपोर्ट सिस्टीम आहे. त्याच्यामुळे आज आम्ही ही खुशी तुमच्याजवळ शेअर करत आहे की आम्हाला आज 100 लोकांची तुमची फॅमिली मिळाली आहे आणि आम्ही यासाठी खूप खूप लकी फील करत आहोत. आणि लवकरच तुमच्या सपोर्टने आता ही 100ची 1000 होणार, 1000 ची 10,000 होणार आणि 10,000 ची 1 लाख का 1 मिलियन सुद्धा जाऊ आपण लवकर. मीन्स आपण फक्त आता 0 ऍड करणार करायचं नाही आता आणि आपली फॅमिली मोठी बनवणार आहोत. आणि आपली फॅमिली एकदम मोठी बनवणार, आपण नक्की काही ना काही असं करूया की आपण एकमेकांच्या परिचयात आलो पाहिजे. यासाठी पण आपण काहीतरी नक्की प्लॅन करूया, पण त्याला जरा सध्या आपल्याला वेळ आहे त्या गोष्टीसाठी. पण आम्ही खूप सगळं काही प्लॅनिंग करून ठेवलं आहे. तुमचा सपोर्ट आणि आमचं हार्डवर्क नक्कीच सक्सेसफुल होणार. आणि आता राहिला आमच्या पुढच्या जर्नीचा बोलायचं झालं तर आम्ही आमची पुढची जर्नीमध्ये तुम्हाला डिसअपॉइंटेड होणार तुम्ही, असं कधीच काही नाही, होणार नाही नाहीये. येस, पूर्णपणे डिसिप्लिन, कन्सिस्टन्स आम्ही नेहमी असणार आहे. कुठलाही लेझिनेस, लॅकनेस कुठलंही काही दिसणार नाही तुम्हाला. आता आम्हाला तुम्हाला फक्त आता तोडू फाडू एकदम क्लास कंटेंट भेटणार आहे आमच्याकडे. आणि नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला नक्की पाठवा. शेअर करा. हो, येस, थँक्यू. बाय बाय.